हरिओम. आज सोमवार 24 मार्च 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. प्रपंच हा परमार्थाला साधन म्हणून वापरावा. ऐकूया. आपलं खरं समाधान भगवंताजवळ आहे आणि ते मिळवण्यासाठी भगवंताचं प्रेम आम्हाला लागणं जरुरीच आहे. ते प्रेम आम्हाला कसं मिळेल याचा आपण विचार करू. वास्तविक आईचं तिच्या मुलावरचं प्रेम स्वाभाविकच असतं. तिला मुलावर प्रेम कर म्हणून शिकवण्याची जरुरी नाही. त्याचप्रमाणे भगवंत आपलं प्रेम असणं जरुरीच आहे. मनुष्य जन्म हा भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. ईश्वराने एवढी सृष्टी निर्माण केली, पण मनुष्य देह निर्माण केल्यावर त्याला फार आनंद झाला. त्याला वाटलं खरोखर या योनीमध्ये जन्म घेणाऱ्याला माझं प्रेम मिळवता येऊन मला तो ओळखता येईल. असं असताना मनुष्य प्राण्याला भगवंताचं प्रेम स्वाभाविक का बरं असू नये? मनुष्य प्राणी हा नेहमी आनंदासाठी धडपडत असतो. मग या धडपडाटीतूनच भगवंताचं प्रेम याला त्याला का बरं येऊ देऊ नये? मला वाटतं ज्या ध्येयासाठी आपण धडपडत असतो ना, ते ध्येय ठरवताना आम्ही चुकत असलो पाहिजे. नक्कीच आमचं ध्येय असं असलं पाहिजे की त्यातून आम्हाला शाश्वत आनंद मिळवता आला पाहिजे. आणि तो आनंद जर एवढ्या कष्टाने मेहनतीने सुद्धा आम्हाला मिळत नसेल तर आमचं ध्येयच चुकलं असं म्हणायला कोणती अडचण आहे? तुम्ही सांगा. आज प्रपंच आम्हाला हवासा वाटतो. प्रपंचातल्या नाना तऱ्हेच्या गोष्टी आम्हाला सुख देतील असं वाटत असतं आणि त्या मिळवण्यासाठी आम्ही अहर्निश झटत असतो. वस्तूसाठी चाललेली आमची धडपड ही खरं पाहता त्या वस्तूसाठी नसून त्यातून मला आनंद मिळेल या कल्पनेने, त्या आनंदासाठी आम्हाला ती वस्तू हवी असते. त्या वस्तूला मला समाधान मिळेल ही कल्पना नाहीशी व्हायला पाहिजे की नाही? आज प्रपंचात मला समाधान मिळेल असं वाटतं. ती माझी कल्पना नाहीशी होणं जरुरीच आहे. ही प्रपंचाची आज जोपर्यंत आहे तोवर भगवंताचा दास आम्हाला होता येणार नाही आणि शाश्वत समाधान आम्हाला मिळणार नाही. तू जगाची आस सोडून दे, मी तुला शाश्वत आनंद देतो असं भगवंत आम्हाला सांगतोय. ही जगाची आस, हे प्रपंचाचं प्रेम आम्हाला कसं सुटेल? प्रपंच सोडल्याशिवाय भगवंताचं प्रेम आम्हाला येणारच नाही का? प्रपंच सोडून देण्याची आज आमची तयारी नाही. तो न सोडता भगवंताला कसं होता येईल? त्या भगवंताचं होण्यासाठी संतांनी मार्ग सांगितला आहे. त्या मार्गाने आम्ही जाणं मात्र जरुरीच आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या या खिशातले पैसे त्या खिशामध्ये ठेवतो, त्याप्रमाणे प्रपंचातलं आपलं मन काढून भगवंताकडे लावावं. तसं करण्यात समाधान आहे. भगवंताला अशी आणि प्रार्थना करावी की देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझं अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस. दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातलं पाहिजे की नाही? तसं भगवंताचं अनुसंधान सारखं राहण्यासाठी त्याचं नामस्मरण आपण सतत करीत राहावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.